आता आपल्याला तुळजापूरचं दर्शन घेण्यासाठी तुळजापूर या ठिकाणी जावं लागणार नाही किंवा धाराशिव या ठिकाणी जावं लागणार नाही, कारण की प्रति तुळजापूरचं मंदिर ठाण्यातील पाचपखाडी या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे हे जे काही मंदिर आहे ह्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णपणे झालेला आहे। गेल्या 4 दिवस ठाण्यातील पाचपखाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीनं जे काही मंदिर बांधण्यात आलेलं आहे याचं आज पहाटे सुमारास कलशारोपण झालेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण बघू शकतो की थोड्या वेळातच शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा केली जाईल। या ठिकाणी जी तुळजाभवानीची मूर्ती आहे हिची प्राणप्रतिष्ठा केलेली जाणार आहे। विशेष म्हणजे 20 ते 21 वर्षापूर्वी हे जे काही या ठिकाणी मंदिर होतं याचं आता संपूर्णपणे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। हे जे काय मंदिर आहे या मंदिराची पायाभरणी 18 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात आली होती। त्याच्यानंतर गेल्या 3 दिवस या ठिकाणी काम सुरू आहे। आपण बघू शकतो की हे हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेलं मंदिर आहे आणि तुळजापूर येथील मंदिराप्रमाणेच कोरीव तथा नक्षीकाम केलेलं 33 फुटाचा दगडी कलश, त्यावर आणखी 52 इंचा धातूचा कलश उभारण्यात आलेला आहे। कोरीव काम मूळ तुळजापूर येथील मंदिराप्रमाणेच करण्यात आलेलं आहे। कलशासमोर नवग्रहाची रचना देखील करण्यात आलेली आहे। हे नवग्रह साकारताना शास्त्रात सांगितलेल्या अक्षांश रेखांश यांचा अभ्यास देखील करण्यात आला। 26 दगडी स्तंभावर हे मंदिर उभं करण्यात आलेलं। प्रत्येक स्तंभाखाली गजमुख साकारले आहेत। मंदिरासाठी सागवान लाकूड वापरून 16 महिरप तयार करण्यात आले। 5 इंच जाडीच्या लाकडावर कोणत्याही यंत्राचा वापर न करता केवळ हस्तकौशल्य वापरून नक्षीकाम करण्यात आलेले आहे। गाभाऱ्यातील उंबरठा हा देखील 6 इंच दगडाचा आहे। मंदिरासमोर 22 फूट उंचीचा 108 दिव्यांचा दीपस्तंभ देखील उभारण्यात आलेला आहे। तसेच दगडी कामाच्या कलाकुसरीनुसार हेमकुंडही तयार करण्यात आलेला आहे। मंदिराच्या पायापासून कळसापर्यंत कुठेही लोखंडी अथवा स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही। खास करून हेमाडपंथी असणारं हे मंदिर आजपासून ठाणे शहरातील नागरिकांसाठी किंवा मग ठाणे जिल्ह्यातील जे काही भाविक आहेत त्यांच्यासाठी खुलं करण्यात येणार आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी भविष्यात देखील दिसू शकते आणि हे जे काही मंदिर आहे हे अत्यंत सुबक तयार करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन प्रवीण विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।